मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एक अपडेट आली आहे। तर यामध्ये आता ज्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे तर त्यांना प्रशिक्षणानंतर किती मानधन मिळायला पाहिजे याबद्दलची अपडेट आलेली आहे। तर प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना 30,000 रुपयापर्यंत मानधन मिळायला पाहिजे या संदर्भात एक संपूर्ण माहिती आलेली आहे आणि आपण आता यामध्ये चेक करणार आहे त्या विद्यार्थ्याला किती मानधन मिळणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। तर बघू शकता, मोठ्या शहरात मिळणार 30,520 रुपये किमान वेतन, सरकारने जाहीर केला मसुदा म्हणजे हरकती मागविल्या। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे आणि मानधनाबद्दल यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे ते आपण बघणार आहे। तर बघू शकता, राज्यातील ग्रामपंचायतींचे गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढवण्यात येणार असून त्या संबंधित अधिसूचना कामगार विभागाने जारी केली आहे। त्यावर येत्या 2 महिन्यात हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत। कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा 3 वर्गवारीसाठी वेगवेगळ्या किमान वेतन निश्चित करण्यात आलेले आहे। तसेच शहराची वर्गवारी करण्यात आली आहे। परिमंडळ 1 मध्ये सर्व अ आणि ब वर्ग महानगरपालिका नगरपालिकांचा समावेश असणार आहे। परिमंडळ 2 मध्ये क आणि ड वर्ग महापालिका नगरपालिका आणि नगर परिषदांचा समावेश असणार आहे। त्यानंतर परिमंडळ 3 मध्ये उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असणार आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी लोकमतला सांगितले आहे की गेल्या काही वर्षापासून जीवनमानात झालेला बदल, वाढलेला खर्च लक्षात घेता किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे। म्हणजे जे प्रशिक्षण कंप्लीट झालेले आहे यामध्ये कुशल जे कामगार असणार आहेत त्यांना आता जे मानधन आहे यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर यामध्ये जे कुशल कामगार आहेत त्यांना बघू शकता, परिमंडळ 1 मध्ये जे अ आणि ब होतं तर त्यांना 30,520, त्यानंतर परिमंडळ 2 आणि इतर म्हणजे जेही राहिलेले परिमंडळ आहेत ते त्यांना यामध्ये जे वेतन आहे याबद्दलचा पूर्ण तक्ता यामध्ये नमूद केलेला आहे, अर्धकुशल आणि अकुशल म्हणून। आणि या अगोदर म्हणजे 2015 पासून जे मानधन देण्यात येत होतं ते मानधनाचा दर सुद्धा यामध्ये नमूद केलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर नवीन दर हा असणार आहे, म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे आता त्यांचे जे प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे आणि त्यांना जे मानधन मिळणार आहे तर त्या मानधनाचा नवीन तक्ता हा असणार आहे, तुम्ही यामध्ये बघू शकता। आणि हे जे ॲड आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही संपूर्ण अपडेट एकदा रीड करू शकता। तर आता जे वेतन मिळणार आहे तुम्हाला हे तुमच्या शहरावर डिपेंड असणार आहे की तुमचे जे शहर आहे हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, जसं की अ ब किंवा ब आणि क व इतर अशा प्रकारे यांचे विभागणी केलेली आहे। त्यामुळे आता ज्याही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे त्यांना या मानधनानुसार म्हणजे जे नवीन मानधन तयार केलेले आहे कामगार मंत्री यांनी संपूर्ण अपडेट दिलेले आहे लोकमतला। तर आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, जर तुम्हाला 11 महिन्याचा कंत्राटी GR जर मिळाला तर यामध्ये विद्यार्थ्यांना वेतनसुद्धा वाढणार आहे आणि 30,000पर्यंत हे वेतन होणार आहे। कारण जिल्ह्याचे ठिकाण हे अ मध्ये येते किंवा ब मध्ये येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला 30,000 रुपये हे वेतनसुद्धा मिळू शकते। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।